नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता आजचं मार्केट तर झालेलं आहे शुक्रवारचं. तर आपण बघूयात की मंडेच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतोय, कोणत्या लेवल्स असतील आधी हे जाणून घ्या. ठीक आहे, त्यानुसार मंडेसाठी प्रिपरेशन आपण करूयात. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण निफ्टी 50 बघूयात. निफ्टी 50च्या लेवल्स अगोदर तुम्हाला जर आपल्यासोबत कनेक्टेड व्हायचं असेल तर आधी आपल्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ठीक आहे, यावर आपण निफ्टीचे जे ट्रेड्स आहेत ते आपण इथे शेअर करत असतो. सो तुम्ही बघू शकता आज निफ्टीचा पुट साइडचा ट्रेड शेअर केला होता सुरुवातीला. ठीक आहे, चांगल्या प्रकारे याच्यात जबरदस्त मुवमेंट झाली. 160चा पुट हा 180 प्लस चांगल्या प्रकारे गेलेला होता. ठीक आहे, तर आज हा ट्रेड आपण एकच ट्रेड, बिकॉज ऑफ की मार्केट खूप साइडवेज होतं, एकच चांगला ट्रेड आज आपण केलेला आहे. प्लस तुम्ही जर इक्विटीमध्ये काम करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर या ग्रुपला जॉईन करा, ज्यावर आपण माहिती तर शेअर करत असतो. ठीक आहे, परंतु इंट्राडेचे स्टॉक, स्विंगचे स्टॉक पण आपण इथे अनालिसिस शेअर करत असतो. सो मॅझडॉकचा स्टॉक आपण परवाच्या दिवशी शेअर केला होता ग्रुपला. त्यामध्ये दोन वेळेस हा स्टॉक 2800 वरून 2900, 2960 गेलेला आहे दोन वेळेस. ठीक आहे, यामध्ये कोण कोण काम केलेलं होतं नक्की कमेंट करून सांगा. मॅझडॉक मध्ये कोण कोण काम केलंय. ठीक आहे, आणि बाकी आपल्या मेंबर्सचे पण हे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यासाठी दोन्हीही ग्रुप जॉईन करून घ्या. बघूयात आपण निफ्टी 50 मंडे साठी. तर आपण जर पाहिलं आज मार्केट एका झोन मध्ये, सुरुवातीला मार्केट गॅपडाऊन ओपन झालं वारच्या न्यूजमुळे. ठीक आहे, आता भारत पाकिस्तान मध्ये जो वार जे युद्ध चालू झालेलं आहे त्यामुळे मार्केटमध्ये मध्ये मध्ये काय होतं, डाऊन साईडला मुवमेंट पाहायला मिळतंय. ठीक आहे, पण मार्केट कव्हर करतंय. मार्केटमध्ये असं जास्त मोठं निगेटिव्हिटी काही नाहीये, फक्त या युद्धामुळे मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला डाऊन साईड पाहायला मिळते. त्यानंतर लेटेस्ट न्यूज टेरिफ जे होते, ठीक आहे, टेरिफ मध्ये सुद्धा काही कमी झालेलं आहे. त्यामुळे मार्केटला एक चांगलं पॉझिटिव्ह सेंटिमेंट पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंडेला आपल्याला ते ओपनिंग मध्येच कळेल की मार्केटमध्ये कोणतं सेंटिमेंट आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूयात. इन केस जर मंडेला पॉझिटिव्ह ओपन झालं किंवा साइडवेज ओपन झालं, ठीक आहे, तर आपल्याला जे ट्रेड करायचे आहे ते आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, अपसाईडचा जो ट्रेड बनेल तो बनेल 24,160च्या वर, जर ओपनिंग पॉझिटिव्ह झाली तर. ठीक आहे, तर 24,160च्या वर आपण पॉझिटिव्हली कॉल साईडचा ट्रेड करू शकतो. डाऊन साईड कन्फर्म आहे. डाऊन साईड 23,950च्या खाली डाऊन साईड कन्फर्म आपल्याला पाहायला मिळू शकते, बिकॉज ऑफ 4-5 वेळेस या लेवलला मार्केटने सस्टेन केलंय. जर या लेवलला ब्रेक केलं मार्केटने इंट्राडे मध्ये तर मार्केटमध्ये डाऊन साईडला सडनली फॉल येऊ शकतो. सो 23,950, 960 ला आपल्याला वॉच ठेवायचं डाऊन साईड साठी. ठीक आहे, डाऊन साईड ब्रेक केल्यावर 23,850 फक्त हे एकच टार्गेट असेल. त्यानंतर खाली गेलं तर 51 पॉईंट जाऊ शकतं, बट हे सगळ्यात महत्वाचे लेवल आहे. ठीक आहे, सो अपसाईड 24,160च्या वर टार्गेट जे असेल 24,300 पर्यंत असेल. ठीक आहे, 24,300 पर्यंत अपसाईडला टार्गेट असेल, जे आपल्याला इंट्राडे पर्पज पाहायला मिळू शकतं. या लेवल्स निफ्टीच्या आहेत. बाकी जर आपण स्टॉक बद्दल बघितलं, नॉर्मली आज मार्केट डाऊनमुळे स्टॉक्स मध्ये सुद्धा डाऊन साईड मिळालेली आहे. त्यामुळे नॉर्मली ब्रेकआउट जास्त झाला नाहीये. पण पुन्हा एकदा तुम्ही मॅझडॉक वर इंट्राडे साठी वॉच ठेवू शकता. आज आपण याच्यामध्ये इंट्राडे काम केलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर यात ब्रेकआउट साठी पण वॉच ठेवू शकता. हा एक सपोर्ट म्हणून काम करेल 2800चे लेवल. तर आपण याला जर 15 मिनिटावर घेऊन गेलो, ठीक आहे, तर 2,960च्या ब्रेकआउट नंतर आपण इंट्राडे साठी प्लॅन करू शकता. सो मॅझडॉकवर वॉच ठेवा. दुसरा एक स्टॉक आहे पारस. ठीक आहे, कारण डिफेन्स सेक्टरचे जे स्टॉक आहे त्याच्यामध्ये चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे या युद्धामुळे. ठीक आहे, तर त्यामध्ये वॉच ठेवू शकता. याच्यात ब्रेकआउट आज पाहायला मिळालाय. सो उद्या सुद्धा वॉच ठेवा. ठीक आहे, तर पारस या स्टॉकवर पण वॉच ठेवा. जर आपण डेली टाइम फ्रेमवर बघितलं आपण, तर आज ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला आहे. क्लोजिंग झालं नाहीये. ठीक आहे, परंतु ब्रेकआउटचा प्रयत्न केला आहे. सो 1460च्या वर जर हा स्टॉक सस्टेन झाला, 60-70च्या वर, तर हा स्टॉक 1500-1600 प्लस जाऊ शकतो. ठीक आहे, सो त्यामुळे न्यूज बेस पण आहे, ब्रेकआउट पण आहे, त्यामुळे ह्या स्टॉकवर नक्की वॉच ठेवा शॉर्ट टर्म साठी, स्विंग ट्रेड साठी. ठीक आहे, तर पारस हा स्टॉक असेल फॉर स्विंग ट्रेड अँड मॅझडॉक हा स्टॉक असेल इंट्राडे पर्पज. तुम्हाला जर अजून कशाची माहिती हवी असेल किंवा तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल
ठीक आहे. तर व्हॉट्सअप करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप लिंक आहे, टेलिग्रामच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत, डायरेक्टली जॉईन करून घ्या, म्हणजे तिथे तुम्हाला सगळी माहिती समजेल. ठीक आहे, भेटूयात आपण डायरेक्टली नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लस मंडेचं मार्केट बघूया, जे अपडेट असेल टेलिग्रामला शेअर करू, टेलिग्रामला जॉईन व्हा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.